मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना इशारा दिलाय। मराठा आरक्षण आणि मराठा जातीविरोधात बोलू नका, अन्यथा काँग्रेसच्या सर्व जागा पाडेन असं जरांगे पाटील म्हणतात। मनोज जरांगेंच्या इशाऱ्यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडेंनी पलटवार केला। कुणाला पाडण्यापेक्षा स्वतःची शक्ती दाखवा असा टोला तायवाडेंनी लगावलाय। चांगली गोष्ट आहे ना, मी तेच सांगतो ना, पहिल्यापासून तेच सांगतो की आम्हाला राजकारण नाही करायचं, माझ्या समाजाला नाही करायचं, मलाही नाही करायचं। आमचे लेकरं मोठे झाले पाहिजे, याच्यासाठी हे जीवाची बाजी लावून आम्ही लढतोय। त्याने ताबडतोब अंमलबजावणी करावी, गुन्हे मागे घ्यावे, हैदराबादचं गॅजेट लागू करावं, जे जे काय विषय 8-9 आपले ठरलेले ते घ्यावेत। आम्हाला समाजाला अपेक्षितच काय, तेच अपेक्षित, ते देण्यासाठीच आम्ही जीव जाळायला तिथे, ते द्या। आम्ही काय, आमचं काय कोणी शत्रू नाही, पण नाही दिलं तर मग मात्र मी सोडणार। मी विधानसभेला मग सगळ्याची फजिती केल्याशी सोडणार। कधी कधी असं ऐकायला मिळतात की ते जे मी यांना पाडील त्यांना पाडील पेक्षा आपण आपले लोक कसे निवडून आणू याच्यावरती त्यांनी आपलं लक्ष केंद्रित करावं आणि आपली शक्ती या महाराष्ट्रातील जनतेला दाखवावी। आणि म्हणून जर त्यांच्या मागे खरंच लोक असतील तर त्यांनी तशा प्रकारचा निर्णय घ्यावा आणि तो निर्णय जर त्यांनी घेतला आणि त्यांच्या विचारसरणीचे लोक, ज्या विचारसरणीवर जरांगे पाटील काम करतात, त्यांच्या विचारसरणीचे लोक ते विधानसभेमध्ये निवडून आणण्यामध्ये जर यशस्वी झाले तर मला वाटते त्यांच्या या आंदोलनाला लवकर यश मिळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।